तर आता आम्ही फायनली आलो आहे आमच्या गावामध्ये. बघा इथे माझी बहीण आहे, मोठे भाऊजी पण आहेत. बिचारे भाऊजींना बॅगी धरायला सांगितलं. भाऊजींनी सांगितलंय, दोन्ही भाऊजींना बॅगी पकडायला सांगितलं. भाऊजींनी सांगितलं संध्याकाळी 6 नंतर घराच्या बाहेर दोघींनी पण पडू नये. इकडे बिबळ्या येतो आणि बिबळ्या तुमच्या दोघींना घेऊन जाईल. आता व्हिडिओ होतील बरोबर इथे. आणि फायनली भावाची गाडी पण इथे उभी आहे बघा. आमच्या आधी येऊन पोहोचले आहे ते लोक गाडीने आणि आम्ही एसटीने आलोय. ही खूप नाइन्साफी आहे आमच्या सोबत. आणि बघा आई, बघा आई पण अगोदर आले बघा. आणि प्रतिभा बघा बघा एकटी गाडी आली आणि आम्हाला बोलली पण काही गाडी विचारा म्हणून. आणि बोलते मी कधीची वाट बघते. तिला एसटीने जमत नाही, तिला एसटी जमत नाही बाई. काय करणार, काय करणार. हो बाई किती खोटं बोलते. रिजेक्शन आम्ही काढलंय आणि म्हणते आता चालले आहे भाजी निवडण्याचं काम चालू आहे बघा. आणि मी व्हिडिओ बनवते आहे आणि बसले आमची संध्या आई बघा. आणि प्रतिभा बघा इथं व्हिडिओ बनवते. कुठे गेली रे प्रतिभा? ही बघा बघा बघा. आणि त्या वहिनी बिचारा तिथं आमच्यासाठी चाय बनवतात आहे. ते सर्वजण कामं वाटून करतात आहे. हे बघा बारकी बहीण आहे. असं काय येतं ग. आता संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण लाईट जाणार आहे. तर आता या आहेत आमच्या वहिनी आहे बघा. आता या तांदूळ धुतत आहे आणि बारकी बहीण कांदा कापते. मी ब्लॉग बनवते आणि आमची प्रतिभा वहिनी बघा व्हिडिओ काढत होती. आता मी ब्लॉगिंग करते म्हणून तिने मोबाईल लपवलाय. काय बोलणार आहे, काय समजत कुठे रडते. पुसते मी. प्रतिभा गाणं बोल. रडू नको बाळा, मी पाण्यालाच जाते. रडू नको बाळा. मी व्हिडिओ बनवते. बघितलं यांची नाटकं बघा. काय बोलणार यांना, काय बोलून फायदा नाही. एन्जॉय करायला नको काय, असंच काय 3 दिवस एन्जॉय करायचं, मस्त वेळ खायचं पियायचं, मस्त घरी जायचं. हा, काय लाईफ मध्ये राहिले काय. घटकेचा माणसाचा भरोसा राहिला नाही. मस्त एन्जॉय करून घ्या, खाऊन पिऊन घ्या. तुमच्याशी बोललो उद्या हाय का नाही ते पण नाही माहिती पडणार. हे बात 100% बरोबर बोलली आहे. आणि पण ती संध्या काय करते, रडते की काय. कांदा चिरते. आठवण आली मला. बोल गाणं बोलतो किंवा कचकच कांदा. तुम्हाला येत असेल तर बोला तुम्ही. नाही ना मला नाही. मला पण नाही येते. बघितलं किती खोटे बोलते. 1 नंबरचे खोटे आहे.